मुंबई 467 चौरस किलोमीटर चटई क्षेत्रफळाचं शहर मुंबई. 1.5 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्येचं शहर मुंबई. कधीही न थांबणारं, कधीही न थकणारं, कधी न झोपणारं, सतत गतिमान असणारं शहर मुंबई. अवास्तव वाढलेलं शहर मुंबई. देशातील सर्वात श्रीमंत असणारी महानगरपालिका म्हणजे मुंबई. रोज 8,000 ते 8,500 मेट्रिक टन कचरा उत्पन्न करणारं शहर मुंबई. या मुंबई शहरात कचरा इतरत्र फेकण्यात करोडो हात आहेत, परंतु हा कचरा उचलणारे कामगार फक्त 28,000. झोपडपट्टीची नाळी असो वा बिल्डिंगच्या गुगाणीने भरलेला हाऊस गल्ल्या असो अथवा पॉश वस्त्यातल्या गल्ल्या असो वा रस्त्या असो, या सर्व प्रामाणिकपणे साफ करणारे, स्वच्छ करणारे महापालिकेचे सफाई कामगार रोज न थकता, न कंटाळता, उत्साहाने, जोमाने काम करणारे हे सफाई कामगार. सफाईसाठी अपुरी साधन सामुग्री असतानाही हजारो टन कचरा साफ करणारे हे सफाई कामगार. स्वतः आरोग्याची तमा न बाळगता मुंबईकरांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सदैव तत्पर असणारे सफाई कामगार. अशा या मुंबईचं आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याबाबत मात्र मुंबई महापालिका नेहमीच उदासीन असते. सफाई करताना लागणाऱ्या सुरक्षा साधनांचा पुरवठा करण्यासही उदासीन असते. सुरक्षेविना सफाई कामगारांना विविध आजार होतात, ते आजार बळावतात. महापालिकेच्या रुग्णालयात केस पेपर आणि डॉक्टरांची तपासणी फक्त मोफत असते. बाकी सर्व टेस्ट आणि औषधे बाहेरून विकत घ्यावी लागतात. सफाई कामगारांचा मरणाचा आकडाही फारच मोठा आहे. सततचे आजार, त्यामुळे वेतनातले निम्मे रुपये औषधावरच खर्च होतात. त्यामुळे शिल्लकीत काहीच राहत नाही आणि मग स्वतःच्या मालकीचं लाखो रुपयाचं घर घेण्याची ऐपतच या कामगारात नसते. मुंबई महापालिकाही सफाई कामगारांना घरे देण्यासाठी टाळाटाळ करते. 28,000 कामगारांपैकी फक्त 6,000 कामगारांना सेवा निवासस्थाने आहेत. ही सेवा काळ संपला की ही निवासस्थाने रिकामी करून घ्यावी लागतात आणि कामगार पुन्हा रस्त्यावर येतो. उर्वरित 22,000 कामगारांना घरेच नाहीत. त्यांना घरभाडे मिळते फक्त 3 ते 4,000, परंतु प्रत्यक्षात मुंबईत घरभाडे किमान 5 ते 10,000 पेक्षा अधिक आहे. त्यामुळे 22,000 कामगारांना विरार, कल्याण किंवा पनवेल पासून मुंबईत कामाला यावे लागते. तेही पहाटे 6:30 वाजता हजेरीला उपस्थित राहावे लागते. अशा कठीण परिस्थितीत सफाई कामगार जगत आहेत. काही सफाई कामगारांना 50 ते 100 वर्षापूर्वी घरे मिळाली, तीही सेवा निवासस्थाने. त्या जुन्या वसाहती तोडून मुंबई महापालिकेने नवीन वसाहती उभारल्या. त्यांची बांधकामे अगदी निकृष्ट दर्जाची आहेत. यावर कहर म्हणून की काय, या वसाहतींना वर्षानुवर्ष दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे बऱ्याच वसाहतीतील घरांची अवस्था पाहवत नाही. चेंबूर येथील डी इमारत 2007 रोजी बांधली गेली, म्हणजे त्या इमारतीला 7 वर्ष झाली. या इमारतीमध्ये एकही मजला असा नाही की जिथे पाणी गळत नाही. अशा निकृष्ट दर्जाची जबाबदारी कोणाची? 1982 मध्ये बांधलेल्या बिल्डिंग पुन्हा 2007 मध्ये तोडल्या आणि परत बांधल्या, तरी पण ह्या त्यांची अशी परिस्थिती आहे. सगळं लिकेज आहे. संडास, बाथरूम, घरं पण लिकेज आहे. घरात धुणं जरी धुतलं, लादी जरी धुतली तरी पाणी टिपटिप पडतं, पूर्ण छताचा ओला होतो. आणि यामुळे डॉकयार्ड सारखे अपघात होतात. मैताच्या टाळूवरचे लोणी खाणारे मुंबई महापालिकेचे अधिकारी, प्रशासन या अपघाताचा फायदा उठवण्यासाठी कामगारांच्या वसाहतींना रिकाम्या करण्याची नोटीस देतात. काही वसाहतींचा 2-3 वेळा पुनर्विकास करूनही अशा वसाहतींना धोकादायक ठरवले जात आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली सर्व कामगारांना बेघर करून सर्व सफाई कामगारांना मुंबईतून हद्दपार करण्याचा प्रशासनाचा हा डाव आहे. या सर्व कामगारांना माहूल या दुर्लक्षित, कसलीही सोय नसलेल्या प्रदूषित ठिकाणी हलविण्याची प्रशासनाने मोर्चेबांधणी केली आहे. आमचा मुंबई प्रशासनाला प्रश्न आहे की या माहूल प्रदूषित ठिकाणी
अधिकाऱ्यांच्या वसाहती का निर्माण केल्या जात नाहीत? माहुल गावात राहतो. इथे येऊन आम्हाला 1.5 वर्ष झाले. पण असं वाटतं की कुठे जंगलामध्येच सोडलं आम्हाला. आम्हाला कुर्ल्याला जरी जायचं असेल इथून तर आम्हाला पूर्ण महिन्याचा खर्च 1000 रुपये जातो प्रत्येक एका माणसाला. जेव्हा ते गॅस सुटतं ना तेव्हा आम्हाला त्रास होते. आम्हाला जेवण जात नाही, आमचं पोट फुगलं जाते. जरासं पण काय खाल्लं का आम्हाला उलट्या जुलाब होत्या. पोरांना बाळांना सगळं आम्ही आजारी असतो इथे. म्हणजे आम्हाला डॉक्टरांची सोय नाही आहेत काय नाही. इथून आम्ही गौतम नगरमध्ये गेला तेव्हा आम्हाला दवाखाना आहे, तिथे आम्हाला दवाखाना पण नाही. अधिकारी येतात, बघतात आणि जातात. आता 2 महिने झाली आग लागलेली आहे वायरमेनला. हां, तर ते अजून कोण आली बघून गेले, त्यांचं काम त्यांनी केले. आम्ही राहतोय, कधी येते कधी मुलं काही करतात. लाईटी तर नाहीच आहेत आणि पाण्याचं पण हे सर्व नेलेलं आहे काढून. आम्हाला पाण्याची सोय नाही, पाणीचं बिल पण कापून दिलेलं आहे. तर आम्ही खाली उतरून टाकीमधून पाणी घेऊन जातात वरती, कारण आम्हाला पाणीचा पण लई त्रास आहे. कामगार लोकांचे तुम्ही पैसे कापतात की नाही? रूमचा भाडा घेतात ना, मग आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का नाही थोडंफार तरी? हा, आज आम्ही दुसऱ्या रूममध्ये राहतो, आता आम्हाला म्हणतात खाली करा. आम्ही कुठे जायचं आता? वाडकर मॅडम आहेत घाटकोपरला, ती म्हणती नाही तुम्ही तिथेच जा, आता माझी जिम्मेदारी नाही म्हणती. मग पैसे कशाला घेते ती? BMC वाले पैसे कशाला कापतात आमचे? आता 7 वर्ष झाले आमची आई बाबा आहे. आमच्या आईला न्यायला लिफ्ट नाही आहे, काय नाही आहे आणि माझ्याकडे सुविधा नाही आहे. काय की आमच्या आईचा मुलगा नेलेला आहे, मी एकलीच आहे. आता आम्ही ह्या घरामध्ये आले, ह्या घरामध्ये खायचं काय, कमवायचं काय आणि वरनं पाणी गळतं, बसायला नाही, उठायला नाही. काय करणार? या माणसाला कसं इकडे इकडे करून झोपवते, या बाईली इकडे तिकडे करून झोपवते. सफाई कामगारांच्या वस्तीनं वर्षानुवर्ष दुरुस्त्या केल्या जात नाहीत. मात्र अधिकाऱ्यांच्या आणि भाडेकरूंच्या जे फक्त 60 ते 120 रुपये भाडे भरतात त्यांच्या वसाहतीनं योग्य वेळी नेहमी दुरुस्त्या केल्या जातात. विना दुरुस्तीच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींना धोकादायक ठरवून पुनर्विकासाच्या नावाखाली ट्रान्झिट कॅम्पमध्ये स्थलांतरित केले जाते. त्यांना कित्येक वर्ष त्यांच्या मूळ जागी आणले जात नाही. काही कामगारांना तर बंद शाळेमधल्या वर्गात कोंबलेले आहे. या ठिकाणी आम्हाला 2006 मध्ये जुलै महिन्यामध्ये 26 जुलैसारखा अतिवृष्टी पाऊस झाला. त्या ठिकाणी आपल्या खात्याचे चीफ मार्तंडे साहेब यांनी आम्हाला तात्काळ बिल्डिंग नंबर 12 गौतम नगर या ठिकाणावरून विजय देवरुखकर शाळा नायगाव महानगरपालिकेची शाळा आहे, त्या शाळेमध्ये आम्हाला गाड्यांची चोरगाड्या आणतात, त्या पद्धतीने आमची लोक त्या चोरगाडीमध्ये भरली आणि त्या शाळेमध्ये आणून आम्हाला वास्तव्यासाठी ठेवलं 8 दिवस. त्यानंतर सतत ऑफिसर लोकांच्या 8 दिवस आम्ही तात्काळ मिटिंगा करत होतो. महापौर असतील, कमिशनर साहेब असतील, वार्ड ऑफिसर असतील, त्या सर्वांच्या नगरसेवक असतील स्थानिक, त्यांच्या मिटिंगा होत होत्या आणि आम्हाला मिटिंग होण्यापूर्वी सुद्धा सांगत होते की तात्काळ तुम्हाला जरी आम्ही या बिल्डिंगमधून खाली केलं तरी या ठिकाणी 18 महिन्यामध्येच आम्ही तुमची व्यवस्था पुन्हा करू आणि नवीन बिल्डिंग नंबर 12 गौतम नगर या ठिकाणी बांधली जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी आणलं जाईल. स्वतंत्र जागा बघा म्हणून त्यांनी सुरुवातीला नोटीस दिलं, परंतु सुरुवातीला नोटीस देऊन आम्ही त्यांना असा हा प्रश्न केला की बाबा आम्ही राहणार कुठे? आम्हाची जर तुम्ही व्यवस्था करत नसाल तर आम्ही कुठंच जाऊ शकत नाही ना ती बिल्डिंग सोडून. तर अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी आतापर्यंत झुलवत ठेवलेलं आहे. कुठलीही आमची व्यवस्था केली नाही. बिल्डिंग खाली करून फक्त घेतली आमच्याकडून आणि नंतर आम्हाला सांगितले की ही जागा आपली नसून ही जागा रेल्वेची आहे, त्यामुळे तिथं बिल्डिंग बांधता येणार नाही. आणि आम्हाला ओनरशिपच रूम पाहिजे. आमचे बाप दादा 3 पिढ्या गेलेले आणि 25 वर्ष, आता आम्हाला सुद्धा 25 वर्ष तर बी महापालिका आम्हाला तिकडे लक्ष देत नाही. आमचा लढा या फक्त ओनरशिपसाठी आहे आणि आम्ही इथे जे राहतो देवरुखकर जोपर्यंत आमची बिल्डिंग बांधत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. या सफाई कामगारांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी लाडपागे समितीने विविध सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने हा अहवाल जशाचा तसा मंजूर केला आहे. आम्ही गौतम नगरमध्ये मधले रहिवासी आहोत. BMC कॉलनी आहे आमची, पण आमच्या आता इथे 5 पिढ्या झाल्या तरी आम्हाला काही हक्काची घरं मिळालेली नाही आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की 2008 साली जी बाबासाहेब प्रमुख सापडले आवास योजना हे जे राबवण्यात आले आहे त्याच्या अंतर्गत आम्हाला हक्काची घरं पाहिजे. का आम्हाला हक्काची घरं मिळू नये? आमची 5 पिढ्या आमची मुलं BCom झालेली आहेत
ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि ते झाडू खात्यामध्ये कामाला लागतात. ठाणे महानगरपालिकेमध्ये जर स्वतःचं हक्काची घरं त्यांना मिळाली आहेत तर आम्हाला सुद्धा ही मिळावी. धुळे नागपूरमध्ये सुद्धा मिळालेले आहेत तर आम्हाला मुंबईमध्ये का नाही मिळावी? परंतु मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांना त्या कायद्याअंतर्गत घर द्यायला तयार नाही. महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवाज योजनेला विरोध करण्यासाठी मुंबई महापालिकेने शक्कल लढवून एक नवीन आश्रय योजना आणली आहे. या ठिकाणी महापालिका अधिक गव्हर्नमेंट शासन जर फुटपाथला आणि रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना घरं देतात आणि आमची इथे 4 पिढी संपलेल्या आहे. जनतेची सेवा करताना आमचे 4 पिढी झाडू मारून आमचा महापालिका कर्मचारी लाखामध्ये किंवा 100मध्ये एखादं सर्व्हिस पुरा करतो, नाहीतर कमीत कमी 10 ते 15 वर्षाचा तो आपलं आयुष्य संपवतो. अशी परिस्थिती असताना महापालिका अधिक गव्हर्नमेंट यांनी फुटपाथला राहणाऱ्या लोकांना जी घरं दिली, मालकी हक्काची घरं दिली, बाहेरून येणाऱ्या लोकांना परप्रांतीयांना पण घरं दिली आहेत आणि आम्ही इथे स्थानिक असताना आम्हाला ही घरं देत नाही. आम्हाला आश्रय योजना नको आहे, आम्हाला श्रमसाफल्य योजने अंतर्गत आम्हाला मालकी हक्काचं घर द्या. आश्रय योजना म्हणजे सफाई कामगारांना फसविण्याचा व भ्रष्टाचाराचा नवीन सिद्धांत आहे. महाराष्ट्र शासन 4चा FSI द्यायला तयार आहे. हा 4चा FSI डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेत दिल्यास 39 वसाहतीपैकी केवळ 10 वसाहती पुनर्विकसित केल्या गेल्या तर किमान 30,000 सफाई कर्मचाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत मालकी हक्काची मोफत घरे मिळतील. तर यापुढे आम्हाला ही आश्रय योजना नको आहे. यापुढे श्रमसाफल्य जी योजना आहे महापालिका आणलेली तीच आम्हाला हवी आहे. आम्हाला फक्त स्वतःच्या हक्काची घरं हवी आहेत. आम्ही त्यासाठी लढणार आहोत. आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे. आम्हाला आमच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आपल्याला हे आंदोलन अगदी तीव्र करायचं आहे, आणखी तीव्र करायचं आहे आणि महापालिकेला दाखवून द्यायचं आहे की आम्ही कामगार किती जागृत आहोत. ते खाडीलकर ताईंनी आपल्याला एक घोषणा दिली आहे, 1 वर्षाच्या आत मालकी हक्काच्या घरात. तेव्हा लक्षात ठेवा, घर आमच्या हक्काचं, बाबासाहेबांच्या आशीर्वादाचं.